भारतीय जनता पक्षाच्या वतीने नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठी येथे मोठी रस्सीखेच झाली। उमेदवारी कोणाला मिळणार याविषयी बऱ्याच चर्चा अचलपूर परतवाडा नगरीत झाली। कधी यादव तर कधी मातनी, या पलीकडेही नैना जोशी या सुद्धा उमेदवारीसाठी सज्ज तयारीत होत्या। मात्र अखेर भाजपाने रुपाली मातनी यांना उमेदवारी दिली। अगदी सामाजिक चळवळीत भाजपाशी निष्ठावान असणाऱ्या मातने कुटुंबाला शेवटच्या क्षणात प्रथम पसंती दर्शवली। जुड्या नगरीत खूप मोठी भाजपामध्ये स्पर्धा होती, परंतु त्या प्राथमिक स्पर्धेत रुपाली मातने अखेर जिंकल्या। प्राथमिक स्तरावर जिंकण्याची स्पर्धा ही शेवटपर्यंत आम्ही फायनल मारू अशा पद्धतीचं नियोजन आणि जनतेचे आशीर्वाद घेऊन खऱ्या अर्थाने लोकांची सेवा करण्याचं काम आम्ही करणार असा आशावाद रुपाली मातनी यांनी विदर्भ न्यूज सोबत बोलून दाखविला। अचलपूर नगरपालिकेत सर्वात मोठा प्रश्न आहे तो सार्वत्रिक विकासाचा, ज्यामध्ये शिक्षण, आरोग्य अंतर्गत रस्ते यावर अधिक भर देणार असल्याचेही त्यांनी बोलून दाखविले। विशेष महत्त्वाचं म्हणजे भ्रष्टाचार हा मुळापासून उखडून टाकू असेही त्या म्हणाल्या। बघूया काय होतं ते। पण अशातच त्यांची उमेदवारी निश्चित झाल्याने अचलपूर परतवाडा शहरामध्ये भाजप कार्यकर्ते शिवाय इतरही जनमानसांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे। अखेर उमेदवारी जाहीर झाली ती भाजपाची रुपालीताई अभय मातने अतिशय निकरेची पहिले झुंज झाली उमेदवारीसाठी। उमेदवारी अखेर कोणाला मिळतंय काय होते बरीच चर्चा होती, परंतु रुपालीताई ह्या आपल्या निर्णयावर ठाम होत्या आणि त्यांना विश्वास होता मलाच भाजपाची उमेदवारी मिळेल। निश्चित आज ते सिद्ध झालं। हे त्यांच्या कर्तृत्वाने अभयजी मातने यांचं गेल्या 5 वर्षातलं सामाजिक काम आणि इथं विविध संघटनेशी जुळलेलं नातं हे अतिशय घट्ट होतं आणि त्यामुळेच रुपालीताईंना ही इथे उमेदवारी मिळालेली आहे। ताई आज माझ्यासोबत आहे। ताई, काय विजन घेऊन आलात आणि का तुम्हाला उभं असं वाटतं? अचलपूर जुळ्या शहराचा सर्वांगीण विकास व्हावा या शहरात आपण इथे राहतो। माझं लग्न झालं तेव्हापासून 21 वर्ष झाले आहेत माझ्या लग्नाला। 21 वर्षापासून मी अचलपूर परतवाडा शहरामध्ये सगळं पाहत आहे की विकासाची कार्य कशी आहेत। आणि मेन महत्त्वाचा मुद्दा म्हणजे माझे जे मिस्टर आहेत अभयजी मातने, त्यांचं बालपण इथं गेलेलं आहे अचलपूर परतवाडा शहरामध्ये। तर अचलपूर परतवाडा शहरात जिथे आपण आपलं बालपण जाते तर त्या ठिकाणी सर्वांगीण विकास कसा करता येईल त्यासाठी ते नेहमी धडपड करत राहायचे। पक्षश्रेष्ठ आमच्याशी आहेत, भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी कार्यरत आहेत। 25 ते 30 वर्षापासून ते भारतीय जनता पार्टीच्या पक्षात आहेत आणि भारतीय जनता पक्षाने आम्हाला एक संधी दिली। पक्षश्रेष्ठांनी आमचा जो विश्वास ठेवला त्या विश्वासाचा आम्ही नक्कीच सोनं करून दाखवणार आहे आणि नक्कीच आमच्या परतवाडा आणि अचलपूर शहराचा सर्वांगीण विकास गतीने कसा होईल त्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील। मुख्य काम कुठलं तुमच्या डोक्यामध्ये या शहरामध्ये गेलं आणि 22 वर्ष झाले आपण सांगितलेलं आहे इथे राहत आहे, मुख्य काम कुठलं असं तुम्हाला वाटतं? बघा, अचलपूर परतवाडा शहरामध्ये एक फिंडले मिल सोडता रोजगाराचा कोणताच मुद्दा इथे नाही आहे आणि शिक्षणाचा मुद्दा जर का घेतला आपण तर मेडिकल मुलांचं शिक्षण 10वी पर्यंत झालं की मेडिकल कॉलेज म्हणा, इंजिनिअरिंग कॉलेज म्हणा, इथलं सोडून त्यांना बाहेर ठिकाणी शिकायला जावं लागतं। म्हणून मेन मुद्दा जो माझा राहील तो राहील शिक्षणावर भर राहील, कारण शिक्षण हा मूलभूत पाया आहे आपला। शिक्षण व्यवस्थित असेल तर आपण इथे घडू, त्यासाठी माझा जोर राहील की जास्तीत जास्त इथं कॉलेज आणायचा प्रयत्न करू आणि सुरुवात जी बालपणापासून राहते तर ज्या शाळा ह्या आहेत त्या डिजिटल करण्याचा प्रयत्न करू। आता उमेदवारीसाठी ताई आम्हाला माहिती आहे खूप अशी स्पर्धा होती, अतिशय निकरीची झुंज तिथं आपल्याला बघायला मिळाली। थोडीशी धाकधूक तुमच्या मनात होती उमेदवारी मिळते की नाही? धाकधूक म्हटलं तर प्रश्नच नव्हता, कारण आमचा हा हक्क होता। अभयजी मातने जे माझे मिस्टर आहे त्यांनी आमच्याजवळ पैसा नव्हता तरी आम्ही जनतेची तळागाळाची कामं आम्ही केलेली आहे, म्हणून आमचा तो हक्क होता की आम्हाला पक्षश्रेष्ठ जे आहेत भारतीय जनता पार्टीचे नक्कीच आम्हाला तिकीट देतील हा पूर्ण विश्वास होता आणि तो विश्वास आम्हाला पूर्ण भारतीय जनता पार्टीने दिला आहे, तर नक्कीच आम्ही याचं सोनं करून दाखवू। ताई, असं वाटतं तुम्हाला म्हणजे स्पर्धा खूप आहे, उमेदवार भरपूर आहेत नगराध्यक्ष पदासाठी, तुमची नेमकी स्पर्धा तुमच्या प्रतिस्पर्धी आजच्या घडीला कोण मानतं? आमची हिंमत एवढी आहे की आम्ही जनतेच्या मनात ठसलेला आहोत, म्हणून मला तरी असं वाटतं की आमच्या स्पर्धेला कोणीच नाही। ताई, आपलं शिक्षण काय? माझं शिक्षण BA।
ते पण कम्प्लीट नाहीये. पण शिक्षणाशी अशी मतलब नसतो. राजकारण चालवणे किंवा प्रशासन चालवणे त्यासाठी शिक्षणाला महत्व नाहीये. शिक्षण मी लपवत नाहीये. माझं BA कम्प्लीट नाहीये, पण प्रशासन चालवायचं असेल तर शिक्षण महत्वाचं नाही. भ्रष्टाचाराच्या मुद्द्याला तुम्ही इकडे कसं बघताय नगरपालिका परिसरात? भ्रष्टाचार तर प्रत्येकाकडे चालूच आहे. पण आता जेव्हा मी इथे एंट्री करेल तेव्हा भ्रष्टाचाराचा जो मुद्दा असेल तो पाहिल आणि भ्रष्टाचार मुक्त करण्याचा प्रयत्न करेल. वरिष्ठांचा काही दबाव वगैरे तुमच्या नगराध्यक्ष पदाची आता जवळपास विजय निश्चित आहे असं तुम्ही मानता आणि जनता सुद्धा तुमच्या पाठीशी आहे असं आहे. वरिष्ठांचा दबाव घेऊन काम करणार काय येथे? कधीच असं काहीच नाही. चला, निश्चितच ह्या होत्या मातनेताई. खरंच अभ्यासातून आणि त्या संघर्षातून इथपर्यंत आलेल्या आहेत. शिक्षण महत्त्वाचं नसते, पण काम हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं राहील असं त्यांचा आशावाद आहे. ललित कांबळेसह पंकज साबू, विदर्भ न्यूज, अचलपूर. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।